श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 13 मार्च 2025 रोजी होळी आलेली आहे. या दिवशी वार आहे गुरुवार आणि या दिवशी होळी साजरी करायची आहे. होळीचा सण हा संपूर्ण देशभरामध्ये अगदी उत्साहाने साजरा केला जातो. त्याचबरोबर होळीचा जो दुसरा दिवस आहे तर तो धुलिवंदन म्हणून आपण साजरा करत असतो आणि हा दिवस पितरांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. तर आपल्या देवघरातील जे टाक आहेत आपल्या पितरांच्या स्मरणार्थ त्या टाकांची पूजा करून जे काही पितृ दर्पण आहे किंवा पितरांसाठी आपल्याला घरामध्ये कुणाला तरी जीव घालायचं असतं. होळी हा सण अतिशय महत्त्वाचा आणि पूर्ण देशभरामध्ये साजरा केला जाणारा सण आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आपल्याला आपल्या घरामध्ये होळी येण्या अगोदर ही एक वस्तू घरामध्ये घेऊन यायची आहे. ही एक वस्तू जर तुम्ही घरामध्ये होळी होण्या अगोदर घेऊन आला तर साक्षात घरामध्ये अष्टलक्ष्मींचा वास राहील, घरामध्ये भरभराट येईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. म्हणजे अशी ही एक वस्तू आहे तर ती जर घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे येत राहील आणि आपल्या घराची प्रगती होईल. आणि म्हणूनच याची माहिती संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. होळी हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी, जे काही आपल्यामध्ये वाईट गुण आहेत किंवा काही नकारात्मकता आहे त्याचा त्याग करण्याचा हा दिवस मानला जातो. तर होळीच्या दिवशी गुरुवारी 10:56 सकाळी पौर्णिमा ही लागणार आहे. ही पौर्णिमा जी आहे हिची समाप्ती जी आहे तर शुक्रवारी 14 मार्चला 12:51 संपणार आहे. तर अशा 2 दिवस ही पौर्णिमा साजरी करायची असते. तर पहा, आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये कोणती वस्तू आपल्याला खरेदी करून आणायची आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमच्या देवघरामध्ये जी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तर ती वस्तू तुम्ही घरी खरेदी करून आणायची आहे. आता तुमच्या देवघरामध्ये एखादी वस्तू नाही आहे आणि तुम्हाला ती घ्यायची आहे, मग होळीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी ती वस्तू तुम्ही घरी खरेदी करून आणू शकता. त्याचबरोबर तर पहा, सर्वात गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादा यंत्र घेऊन येत आहात किंवा एखादा ग्रंथ घेऊन येत आहात तर तो ग्रंथ अगदी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितला आहे म्हणून घरी घेऊन यायचा आहे असं अजिबात नाही. जर तुमच्याकडून त्याची सेवा होणार असेल तरच तुम्ही तो ग्रंथ किंवा तो फोटो किंवा ते यंत्र घरामध्ये घेऊन या. जर तुमच्याकडून ती सेवा होणं शक्य नसेल तर तुम्ही तो ग्रंथ किंवा फोटो घरी नाही आणला तरीसुद्धा चालेल, परंतु तुम्ही घरी आणलेला ग्रंथ तो तसाच पडून आहे किंवा ते यंत्र तसंच पडून आहे, त्याची पूजा होत नाही तर याला काहीही महत्त्व नाही. त्यामुळे जर तुमच्याकडून पूजा होणार असेल तरच तुम्ही त्या वस्तू घरी खरेदी करून आणा. तर पहा, होळीचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. म्हणजेच तो दिवस पौर्णिमा असल्यामुळं माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दोघांची पूजा अर्चा तर आपल्याला करायचीच आहे. तर पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचा फोटो जो आहे तर तो घरामध्ये घेऊन यायचा आहे. आता बरेच जण असं म्हणतील की लड्डू गोपाल जे आहेत ते पण भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे, परंतु भगवान विष्णू हे मोठ्या अवतारातले आहेत आणि बालगोपाल हे लहान म्हणजे त्यांच्या बाळ अवतारातले आहेत. तर पहा, माता लक्ष्मी जे आहे तर त्यांच्या शेजारी जर तुमच्याकडे बाळ कृष्ण असतील तर ते न ठेवता जे आपले भगवान विष्णू आहेत त्यांच्यासोबत माता लक्ष्मीचा जो फोटो आहे तर तो तुम्हाला घेऊन यायचा आहे. पहा, ज्यावेळेस तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो घरात आणणार आहात त्यावेळेस जे शेषनागावरती भगवान श्री हरी विष्णू विराजमान आहेत आणि माता लक्ष्मी पाय दाबत आहे असा फोटो तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचा. तर पहा, ज्या घरामध्ये असा फोटो असतो त्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी ही नांदत असते, कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा ही खूप महत्त्वाची आहे.
तर पहा, आता प्रत्येक जणाला असं वाटतं की लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणं म्हणजे आपल्या घरामध्ये धन, दौलत, पैसा हे असणं. तर असं लक्ष्मी ही 8 प्रकारची असते. आता संतान लक्ष्मी, धनधान्य लक्ष्मी, वरलक्ष्मी अशा 8 लक्ष्मी आहेत. तर अशा ह्या 8 गुणांनी युक्त असणाऱ्या अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करतात. ज्यांच्याकडे हा फोटो आहे त्यांनी या होळीच्या दिवशी आवर्जून या फोटोची सेवा पूजा करायची आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी या दिवशी हा फोटो होळी येण्या अगोदरच घरामध्ये घेऊन यायचा आहे. दुसरी वस्तू आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहे ती म्हणजे श्रीयंत्र. जर तुमच्याकडून सेवा होणार असेल तरच तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये घेऊन या. अगदी व्हिडिओमध्ये सांगत आहे म्हणून तुम्ही ह्या वस्तू घरी घेऊन येऊ नका. तर पहा, तुम्ही अगदी छोटातील छोटं श्रीयंत्र जरी घरी घेऊन आलात तरीसुद्धा चालेल. आपल्या देवघरामध्ये वास्तुशास्त्रानुसार छोटं श्रीयंत्र घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. श्रीयंत्र घरामध्ये असल्यामुळं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा घरामध्ये वास राहतो. श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसनस्थान आहे आणि त्यांचं आसनस्थान सोडून माता लक्ष्मी ही कुठेही जात नाही. आणि बघा, श्रीयंत्र जेव्हा तुम्ही खरेदी करताल त्यावेळेस तुम्हाला मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला, दुर्गाष्टमीला तुम्हाला त्यावरती कुंकुमार्जन करायचं आहे. आणि जर तुमच्याकडून कुंकुमार्जन याची सेवा होत नसेल तर तुम्ही श्रीयंत्र घरी खरेदी करून नका आणू. कारण श्रीयंत्र घरी खरेदी करून आणणं, त्याची सेवा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडून सेवा होत असेल तरच तुम्ही ह्या वस्तू घरी खरेदी करून आणा. आणि जर तुम्ही श्रीयंत्र खरेदी केलं तर तुम्हाला कमळगट्ट्याची माळ देखील खरेदी करायची आहे. कारण आपण 108 जे कमळ आहेत तर ते रोज माता लक्ष्मीच्या चरणाशी अर्पण करू शकत नाही. म्हणजेच आपण जी कमळगट्ट्याची माळ आहे म्हणजेच कमळाची बीजपासून तयार झालेली जी कमळगट्ट्याची माळ आहे ती 108 कमळाच्या बीपासून तयार झालेली असते. त्यामुळे ती आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि ह्या श्रीयंत्राच्या गोलाकार पद्धतीने ती ठेवायची आहे. कमळगट्ट्याची माळ ही श्रीयंत्राभोवती गोलाकार पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे. कारण माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये अशी कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्राला असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही सदैव वास करत असते. त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी ह्या गोष्टी घरामध्ये घेऊन यायच्या आहेत. जर तुमच्याकडे असतील तर काही हरकत नाही, त्या दिवशी तुम्हाला त्यावरती कुंकुमार्जन करायचं आहे. तसेच कमळगट्ट्याच्या माळीवरती विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्रांचा जप देखील केला जातो. हा जप देखील अतिशय प्रभावशाली ठरला जातो. त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे दक्षिणावर्ती शंख. ज्यांच्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंख नसेल त्यांनी या होळीच्या अगोदर ही एक वस्तू तुम्हाला घरी खरेदी करून आणायची आहे. वामवर्ती शंख आणि दक्षिणावर्ती शंख हे 2 शंखाचे प्रकार आहेत. तर वामवर्ती शंख हा वाजवण्यासाठी यूज केला जातो, तो पण देवघरामध्ये पूजा केली जाते. आणि दक्षिणावर्ती शंख यामध्ये आपण पाणी, दूध किंवा यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या भरून ठेवू शकतो. रोज आपण त्या दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते झाडाला घालायचं आहे आणि परत दुसऱ्या दिवशी त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हा दक्षिणावर्ती शंख जो आहे तर तो वापरला जातो. तसेच आपल्या घरामध्ये गाय आणि वासराची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता. जर तुमच्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती नसेल, कारण रोज आपण गाय वासराची सेवा ही घराच्या बाहेर जाऊन करू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती नसेल तर ती सुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करून आणू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला यापैकी कोणत्याही वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर तुळस ही तुम्हाला नक्की घरी लावायची आहे. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तर तुम्हाला नवीन तुळशी वृंदावन घ्यायचं असेल किंवा तुळस घ्यायची असेल तर तो हा दिवस खूप अतिशय महत्त्वाचा आहे. होळी येण्या अगोदर तुम्हाला ही वस्तू घरी खरेदी करून आणू शकता जर तुम्हाला इच्छा असेल तर. तुमच्या घरामध्ये छोटंसं तुळशीचं रोपटं नसेल तर तुम्ही या दिवशी नक्की तुळशीचं रोप हे तुमच्या घरामध्ये लावावं. ज्यांना कुणाला जर स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ आणायचा असेल त्यांनी तो आणू शकता किंवा मग स्वामींची मूर्ती आणायची असेल ती आणू शकता. तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू नाहीत त्या देखील तुम्ही या दिवशी घरी खरेदी करून आणू शकता. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ. यापैकी तुमच्याकडे जी वस्तू नसेल ती तुम्ही घरी खरेदी करून नक्की आणा. ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. या वस्तू जर तुम्ही घरामध्ये ठेवल्या तर अष्टलक्ष्मीचा घरामध्ये वास राहतो आणि घराची भरभराट होते. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.